तर असंच त्यांनी ऍक्टिव्ह राहावं आणि सामाजिक कार्य करत राहावं, ह्या शुभेच्छा त्यांना. असंच ऍक्टिव्ह राहावं, फिरत राहावं, जग बघावं आणि त्यांची रिटायरमेंट लाईफ खूप छान एन्जॉय करावी. आंब्याच्या वनात पक्ष्यांचा थवा आणि अर्चनाचं नाव घ्यायला चान्सच हवा. असेच आमची फ्रेंडशिप वाढत जाऊ अशी मी ईश्वर शनी प्रार्थना करतो. आणि बऱ्याचदा आपण म्हणतो ना की आयुष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची चांगली माणसं भेटतात. त्यांनी जेव्हा रिटायर झाले त्यांना स्टार्टिंगचे दिवस खूप अवघड गेले, कारण त्यांनी रोज बाहेर जात होते, लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहत होते. अजून पण ते जंजिराला बोटिंग जाताना लेझिम खेळायला ते मैं हूँ डॉन मंडेला ते डान्स अजून आठवते. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. सगळ्यांना नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज आपल्या इको फ्रेंडली क्लबचे ज्येष्ठ सदस्य, आमचे मार्गदर्शक आणि उत्साही आमचे सहकारी अरविंद कुलकर्णी सर यांचा आज वाढदिवस आहे. खरं तर सुरुवातीला इको फ्रेंडली क्लबमध्ये माझ्या माहितीप्रमाणे एंट्री झाली अपूर्वाची, आणि मग त्याच्यानंतर व्यंकटेशची, त्याच्यानंतर सरांची आणि मग मॅडमची. पूर्ण परिवार इको फ्रेंडली क्लबमध्ये आनंदाने सहभागी झाला आणि आहे सुद्धा. बऱ्याचदा आपण म्हणतो ना की आयुष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची चांगली माणसं भेटतात आणि बऱ्याचदा काही लोक तक्रार बी करतात की बाबा अशीच लोक आहेत तशी लोक, पण चांगल्या लोकांना चांगली लोक भेटत राहतात. त्यामुळं इको फ्रेंडली क्लबच्या या सगळ्या चांगल्या लोकांच्या मैफिलीमध्ये अरविंद सर आणि पूर्ण परिवाराची साथ संगत झाली आणि ती कायम राहणार आहे. आज योगायोगाने अरविंद सरांचा वाढदिवस. बरीच वर्ष म्हणजे मला वाटतं जनता बँकेमध्ये त्यांची मोठी सेवा झाली आहे. सोलापूरच्या मेन चौकामध्ये किंवा मेन जिथं सोलापूरचा गावठाण भाग आहे तिथं त्यांची सेवा झाली आहे आणि मोठा संपर्क अरविंद सरांचा आहे. बँकेमध्ये त्यांनी अनेक वर्ष चांगली सेवा केली. त्याच्यानंतर सुद्धा आता वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं, सामाजिक उपक्रमाच्या निमित्तानं त्यांचं जाणं येणं असतंच. बँकेतून जरी निवृत्त झाले असले तरी त्यांचं मार्गदर्शन कायम लोकांना लाभत राहतं. आत्ता इको फ्रेंडली क्लबसोबत ते आहेत. आज इको फ्रेंडली क्लबचे ज्येष्ठ सदस्य सिद्धराम सर या ठिकाणी आलेत, राजेंद्र सर आलेले आहेत, अर्चना मॅडम आलेत, मी स्वतः परशुराम आणि अजित सर सुद्धा आलेले आहेत. आपण आज अरविंद सरांना वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देतोय. आमच्या सदिच्छा तुमच्यासोबत कायम आहेत. तुमचा आशीर्वाद आमच्यासोबत कायम राहू द्या. आजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं इको फ्रेंडली क्लब परिवाराच्या वतीनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. यापुढेही भेटत राहू. पुढचे 2 शब्द राजेंद्र सर बोलतील. आम्ही आता टेबल मेट झालेलो. प्रतिक्रिया घ्यायची होती. आधी सरांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, आनंदाचा दृष्टिकोन, आसमानाचा फरक आहे. अर्चना मला ऑफिसमध्ये सांगितली की अजित सरांचा वगैरे फोन आला का सरांना ह्याला वाढदिवसाला जायचं आहे. मी म्हटलं तूच फोन कर, मला वेळ नाही आहे. मग अशा आपण ते एकत्र आलेलो आहोत. फार छान वाटतंय मलाही. मग आम्ही कोपऱ्यावर बराच वेळ थांबलो. म्हटलं येऊ द्या. पुराणिक सरांना फोन केला, गाजरे सरांना फोन केलो, ते व्यस्त होत आहे. बरोबर. मग आज आपण सगळे मिळून शुभेच्छा देऊया. धन्यवाद. गाजरे सर जरी व्यस्त असले तर आम्हाला मात्र एक मस्त वाटतं. माणूसच मस्त आहे. ते बाकी सगळं आलं त्याच्यात. आणि आज तुम्ही जो हे पाठवलं म्हणजे सरांचं जे गाणं वगैरे, बस तिथूनच एक एनर्जी सुरू. आणि आता इथं हे सगळं मस्त. थँक्यू. तसं तर बाहेरच्या जगात रिटायरमेंट लोक म्हणजे एकदम थकलेले, भागलेले एकदम असे असतात, पण इको फ्रेंडली क्लबमध्ये तसं दिसत नाही, घडत नाही. सर आहेत, सिद्धराम सर आहेत, किंवा आता रिटायरमेंटच्या अगदी पावलावर सर उभारलेले आहेत. एकदम एनर्जेटिक आहेत सर. आणि त्यांचं डान्स तर आम्हाला खूप उत्साही वाटतंय. अगदी अजून पण ते जंजिराला बोटिंग जाताना लेझिम खेळायला ते मैं हूँ डॉन मंडेला ते डान्स अजून आठवत आहे. असंच सरांची एनर्जी कायम राहू. आणि सरांचे जे सगळे इच्छा आहेत, अजून 2 मोठे इच्छा आहेतच पुढच्या वर्षभरात, ते पूर्ण करतीलच. लग्नाचं जे योग्य पूर्ण घेतीलच. त्यामुळे सरांना खूप शुभेच्छा. असंच भेटत राहूया, हसत राहूया, खेळत राहूया. धन्यवाद. अपूर्व शुभेच्छा देऊ. कुठली फॅमिली मिळणार आहे माहित नाही. बाबांना अपूर्व शुभेच्छा देते. ओके. बाबा रिटायर झाले तसं खरंच वाटत नाही मला, पण त्यांनी आधी असंच ॲक्टिव्ह राहावं, फिरत राहावं, जग बघावं आणि त्यांची रिटायरमेंट लाईफ खूप छान एन्जॉय करावी.
आणि त्यांना दीर्घ आयुष्य लाभू दे, असेच आनंदी राहा. थँक्यू. मला वाटतं तुम्ही वेगळ्या निमित्तानं बाबांना काही ना काही सरप्राईज भेटवस्तू देत असतात, पण इको फ्रेंडली क्लबला त्यांना जे तुम्ही जोडून दिले ते पण एक वेगळी भेटच असणार त्यांची. एक्झॅक्टली. येस. व्यंकटेश, बाबांना शुभेच्छा. आता बाबांना रिटायर होऊन 1 वर्ष झालेलं आहे आणि त्यांना खरंच सर बरोबर म्हणले की इको फ्रेंडली क्लबला बाबांना जोडून दिलं, कारण त्यांचा जनसंपर्क भरपूर आहे. त्यांनी जेव्हा रिटायर झाले त्यांना स्टार्टिंगचे दिवस खूप अवघड गेले, कारण त्यांनी रोज बाहेर जात होते, लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहत होते. पण इको फ्रेंडली असू दे किंवा त्यांचा युनियन वर्ग असू दे, त्यामुळे त्यांचा कॉन्टॅक्ट चांगला आहे. आणि बाबांना दीर्घायुष्य लागू दे आणि आमच्याकडून त्यांची जास्तीत जास्त चांगली सेवा होऊ दे. आणि जे आम्ही म्हणजे त्यांनी आमच्यावर एवढं खर्च केलं, एवढं शिकवलं आहे, त्यांचं म्हणजे ऋण तर आम्ही फेडू शकत नाही, पण जेवढं होईल तेवढं आम्ही त्यांना आनंदी ठेवायचा प्रयत्न करू. येस. तुळजापूरला तर येताना सवाष्णींचे जे काही कुंकू बांगड्या आणल्या जातात त्या मी एक 5-6 जणी डोक्यात ठेवून आणलं होतं. त्यात माझी वहिनी पण होती. आज काढताना विचारलं वहिनीला काही तासापूर्वी, वहिनी म्हटली मी 8-10 दिवस सोलापुरात येणार नाहीये. मी विचार केला मी कोणाला देऊ, आणि तुमचं प्लॅन ठरला. म्हटलं जसं म्हणतात ना दाणे दाणे पे लिखाय खाणेवाले का, तसं प्रसादावर पण त्या सेवेकरीचं नाव असतं, ते तुमच्यापर्यंत पोच झालं. आमची कुलस्वामिनी असं आहे, हो. कुलस्वामिनी बालाजी कुलदेवत आहे आणि कुलस्वामिनी पावणी देवी कोल्हापूरची महालक्ष्मी. हे आपलं काय होत सगळं हे चाललं म्हणजे कसं आहे, इको फ्रेंडली केक आहे. ते कट करू आपण, छोटा प्लेट घे. काकाचा बर्थडे आहे, पहिला काकाचा सण ना. त्या अर्धांगिनी आहेत त्यामुळे त्यांना पण शुभेच्छा. कुलकर्णी साहेबांसाठी आज मी बाटलीची अरेंजमेंट हो सर, असलं काय तर करत जाऊ नका. इको फ्रेंडली गैरसमज नको. मी सगळ्यांसमोर देणार आहे ती बाटली, ती तुम्ही बघू शकता. असंच सर त्या बाटलीच्या परफ्यूम प्रमाणे भरत जाऊ देत. परफ्यूम तर वाटत नाही द्यायचं. दिसायला परफ्यूम आहे, नंतर कसला वापर करायचा. आपण केक कट करूया. होय. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर हॅपी बर्थडे टू यू. मॅडमला बरवा, अर्ध तुम्ही खावा, अर्ध त्यांना बरवा. हे पूर्ण खा. सरांना वाढदिवसाच्या इको फ्रेंडली क्लबकडून आपण शुभेच्छा दिलेल्या आहेत. आम्हालाही आनंद झाला येऊन. सरांना काय शुभेच्छा द्याल मॅडम? सर रिटायर झाल्यासारखे वाटत नाहीत आणि ते ऍक्टिव्ह आहेच त्या घरात थांबत नाहीत का? नाही, घरात थांबतात, ते कामानिमित्त बाहेर जातात, पण त्यांचं म्हणजे युनियनचं वगैरे लोकॅलिटी भरपूर आहे. तर असंच त्यांनी ऍक्टिव्ह राहावं आणि सामाजिक कार्य करत राहावं, ह्या शुभेच्छा त्यांना. आणि तुमच्या सगळ्यांबरोबर आम्हाला असंच वेळ स्पेंड करायला मिळू दे. मॅडमला फिरायला न्यावं. आज इको फ्रेंडली ग्रुपने आमचे ज्येष्ठ पुराणिक सर आणि कोकणे बंधू आणि जमादार सर विथ जमादार मॅडम यांनी आमचा घरी येऊन वाढदिवस साजरा केला. त्याबद्दल इको फ्रेंड ग्रुपचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आणि असेच आमची फ्रेंडशिप वाढत जाऊ अशी मी ईश्वरशनी प्रार्थना करतो आणि याचं कौतुक करतो. थँक्यू. खूप प्रगती इको फ्रेंडच्या ग्रुपच्या आम्ही सगळ्यांसमोर का तुम्हाला सगळ्यांसमोर दिलेल्या बाटलीचं कौतुक केलेलं आहे. आणि अशाच पार्ट्या जास्त होऊ देत. आशा नको, आशा आपल्या म्हणजे ही पार्टी. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. माझे एक ठरलेले 3 उखाणे आहेत, ते 3 उखाणे एकदा म्हणून टाकतो. आंब्याच्या वनात पक्ष्यांचा थवा आणि अर्चनाचं नाव घ्यायला चान्सच हवा. आणि दुसरा उखाणा मी तयार केलेला आहे. नदीच्या काठी
चांदीची वाटी. बर जमादार बिराजदार परिवारांच्या व्हाव्या भेटीगाठी म्हणून अर्चनाला केली संसारासाठी. वा पण संसाराच्या दररोजच्या बघून या कटकटी वाटतं व्हावं साधू बांधून वळकटी. हसू नका मंडळी, आपण माणूस मराठी, अवघड अशा संसाराला सुद्धा मारले प्रेमानं मिठी. आणि तिसरा जरा विनोदी आहे. मग हे सगळे विनोदीच वाटले आम्हाला. खोक्यात खोका अगरबत्तीचा खोका, खोक्यात खोका अगरबत्तीचा खोका, अर्चना माझी मांजर मी तिचा बोका. मॅडम म्याव करा की आता म्याव करा म्हटलं.